मित्रांनो नमस्कार. आज आपण बोलणार आहोत देशभरातील लाखो सरकारी कर्मचारी आणि निवृत्त अधिकारी यांच्याशी संबंधित अतिशय महत्त्वाच्या विषयावर. 8व्या वेतन आयोगाबाबत केंद्र सरकारकडून मोठं अपडेट समोर आलं आहे. नुकतीच झालेल्या अर्थ मंत्रालयातील बैठकीत अर्थ राज्यमंत्री यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की येत्या काही महिन्यांत 8व्या वेतन आयोगाची रूपरेषा अंतिम करण्यात येईल आणि प्राथमिक अंदाजानुसार पगार व पेन्शन दोन्हीमध्ये सुमारे 25% वाढ होऊ शकते. या निर्णयामुळे केंद्र तसंच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांनाही बळ मिळालं आहे. सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत अर्थ राज्यमंत्री, वित्त सचिव आणि कर्मचारी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. चर्चेत 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशींचा आढावा घेतला गेला आणि गेल्या काही वर्षांतील महागाई दर, महागाई भत्ता म्हणजेच डीए आणि पगार संरचनेतील बदलांचा अभ्यास करण्यात आला. चर्चेतील मुख्य मुद्दा होता 8व्या वेतन आयोगाचा फिटमेंट फॅक्टर किती ठेवायचा. सध्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे की हा घटक 2.60 ते 2.85 दरम्यान ठेवण्यात येऊ शकतो, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मूलभूत पगारात 25% वाढ शक्य आहे. सरकारच्या आकडेवारीनुसार सध्या केंद्र सरकारचे सुमारे 48 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारक आहेत. या दोघांवर या आयोगाच्या शिफारशींचा थेट परिणाम होणार आहे. त्यामुळे ही वाढ केवळ काही हजार लोकांसाठी नाही, तर जवळपास 1,16,00,000 अधिक नागरिकांच्या जीवनमानाशी संबंधित आहे. मागील वेतन आयोगानुसार पगारात मोठी वाढ झाल्यानंतर आता 8व्या आयोगाकडूनही कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. या बैठकीदरम्यान अर्थ राज्यमंत्री यांनी असेही सांगितले की देशाच्या आर्थिक वाढीचा दर सध्या स्थिर आहे आणि महसूल उत्पन्न वाढले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना न्याय्य वेतन देणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र त्यांनी स्पष्ट केलं की अद्याप वाढीचा अंतिम टक्का ठरलेला नाही. अधिकृत समितीची स्थापना नोव्हेंबर अखेरीस करण्यात येणार असून ती समिती पुढील 6 महिन्यात आपला अहवाल सादर करेल. 8व्या वेतन आयोगाची ही प्रक्रिया सुरू झाल्यास देशभरातील कर्मचारी संघटनांनी सरकारकडे मागणी केली आहे की पगार आणि पेन्शनमध्ये किमान 25% वाढ करावी. कारण मागील काही वर्षांपासून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. महागाई दर सलग 6 ते 60% आसपास राहिला आहे. त्यामुळे पगारवाढ आवश्यक ठरते. कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीमुळे त्यांच्या खर्चशक्तीत वाढ होईल, बाजारातील खरेदी वाढेल आणि आर्थिक चक्र अधिक गतिमान होईल, असा आर्थिक तज्ज्ञांचा अंदाज आहे. या विषयावर बोलताना निवृत्त अधिकाऱ्यांनी सांगितले की पेन्शन वाढ झाल्यास त्यांचा वैद्यकीय, घरखर्च आणि जीवनशैली थोडी स्थिर राहील. सध्याच्या पेन्शन रचनेनुसार अनेकांना महागाईचा मोठा फटका बसतो आहे. त्यामुळे 25% वाढ झाल्यास मोठा दिलासा मिळेल. तज्ज्ञांचे मत आहे की फिटमेंट फॅक्टर जर 2.85 ठेवण्यात गेला तर बेसिक पगार 20,000 असणाऱ्या कर्मचाऱ्याचा नवीन पगार सुमारे 46,000 रुपये होऊ शकतो. त्याचप्रमाणे पेन्शनधारकांच्या हाती 25 ते 30% वाढलेली रक्कम येऊ शकते. तथापि सरकारने स्पष्ट केलं आहे की हा निर्णय केवळ चर्चा पातळीवर आहे. अंतिम घोषणा 2026च्या सुरुवातीला केली जाईल, कारण 7व्या वेतन आयोगाचा कालावधी अधिकृतपणे डिसेंबर 2025 मध्ये संपत आहे. त्यामुळे नव्या आयोगाची शिफारशी 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी राज्य सरकारांनाही केंद्राच्या धर्तीवर नवीन वेतन रचना लागू करावी लागेल. या संभाव्य वाढीचा परिणाम सरकारी कोशावरही मोठ्या प्रमाणात होणार आहे. अंदाजे 1.8 लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त भार केंद्र सरकारच्या खजिन्यावर येऊ शकतो. मात्र अर्थ मंत्रालयाने हे सांगितलं आहे की महसूल वाढ, जीएसटी संकलन आणि आर्थिक स्थिरता लक्षात घेता हा भार सहन करणे शक्य आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल आणि देशाची अर्थव्यवस्था स्थिर राहील. मित्रांनो, या व्हिडिओत आपण पाहिलं की 8व्या वेतन आयोगावरची ताजी बैठक काय सांगते, 25% वाढीचे संकेत काय आहेत आणि पुढे काय होऊ शकतं. पुढील काही महिन्यात केंद्र सरकारचा निर्णय आल्यानंतर कर्मचाऱ्यांसाठी नवा अध्याय सुरू होईल. तोपर्यंत आपल्या पगार, पेन्शन आणि खर्च याचं नीट नियोजन ठेवा आणि सरकारी निर्णयांची वाट पहा.